हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर हे डेकोरेशन मी केलेलं आहे, कसं वाटलं मला नक्की सांगा. तर इथे बघा मस्त कमळाचं मी जे बनवलेलं आहे आसन ते ठेवलं आहे आणि आता गणपती बाप्पा त्याच्यावर बसले आहे. आणि आता मी जे मुकुट बनवलेलं होतं, फेटा बनवलेला होता, तोही मी आता त्यांना वेअर करून देते आहे. तर हे जे कमळाचे फुलं वगैरे आहेत ते मीच रात्री बनवलेले होते, कारण की कोणाच्या भरोश्यावर राहिल्याने ते काम होतच नाही. तर इथे मी सगळं आता रेडी करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी सगळी तयारी जवळजवळ केलेली आहे. आणि आमचा फेटा झाला आहे छोटा आणि देवबाप्पांचं हेड झालं आहे थोडं मोठं. तर काही बसत नव्हते, मला माहीत नव्हतं, कारण मी छोटेच गणपती बाप्पाच्या हिशोबाने बनवलेला होता. पण घ्यायला पुरी गेल्या, त्यामुळे त्यांना जे आवडलं तेच घेऊन आल्या. मी काही गेलेली नव्हती देवबाप्पांना आणायला, कारण ही तयारी मी केली, त्यामुळे मला कुठं हलायला जागाच नाही. आणि माहीला तर एवढा आनंद झाला आहे की काय सांगू मी तुम्हाला. आल्या आल्या तिने 3-4 वेळा तर देवबाप्पाला किसी पण करून झाली. आणि इथे आम्ही आरती वगैरे करून घेतो आहे. आणि आरती करून देवबाप्पा घ्यायला गेले तेव्हा ह्या पोरींनी दुसरे ड्रेस घातले होते आणि आल्यानंतर परत चेंज करून घेतले, कारण की त्यांना ते ड्रेस काही आवडत नव्हते, त्यामुळे त्यांनी चेंज करून घेतले. म्हणजे आवडत नव्हते म्हणजे त्यांना आहे ना टोचायला लागले, ते अनकम्फर्टेबल झाले. थोड्या वेळ घालायचे, नंतर आम्हाला काढून फेकायचे असतात, कारण की नॉर्मल ड्रेस आवडतं आम्हाला. तर इथे सगळी तयारी झाली आणि माहीचं चालू होतं कुतू कुतू कुतू. आरती बी म्हणू देत नव्हती, तिला खायचा होता मोदक. आता तिथली तेवढंसुद्धा दम नव्हता की आरती होऊ देऊ. तर तिने शेजारच्या ताईने दिलेले मोदक खाल्ले होते, तरीही तिला कंट्रोल नव्हतं होत, तिला सगळे मोदक खायचे होते. तिचे पप्पा रागवले तर तिला राग आला. तर इथे मी तिला सांगितलं देवबाप्पाला मोदक दे तू, आणि तुला पण मोदक देते मी. मग तिने देवबाप्पाला मोदक ठेवला, मग मी सगळ्यांना बाकीच्यांना प्रसाद दिला. तर आजचा व्हिडिओ हा एवढाच आहे, कारण मी नंतर काही शूट केलं नाही. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आमच्या मुंड्या तर बुडाल्याच आहे या व्हिडिओमध्ये, मला लक्षातच नाही आलं व्हिडिओमध्ये आमचे चेहरेच दिसत नाही आहे. नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेल. चला बाय.